सरकारनं पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण सुरू केलेलं आहे। तसंच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि दगावलेल्या प्रत्येक दुधाळ जनावरासाठी 37,500 तर लहान जनावरांसाठी 20,000 रुपयांची तरतूद केली आहे। बीडच्या सिंदफणा नदीचा महापूर ओसरल्यानंतर उद्ध्वस्त झालेली शेती भयावह दिसते। पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान समोर आलंय आणि पुरामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावाला पुरानं वेढा दिलाय। सीना नदीला आलेल्या पुरामुळे अद्याप 1 ते 1,500 ग्रामस्थ गावातच अडकून पडलेत। दरम्यान सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बचाव पथकाच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आणि जेवण ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यात आले। सिल्लोड तालुक्यातल्या सावखेड बुद्रुकमधील महिला शेतकरी हताश झाले। पुराच्या पाण्यात जमीन वाहून केल्यानं महिला शेतकरी हवालदिल झाली। आपली व्यथा सांगताना या महिलेला अश्रू अनावर झाले। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली परिसरातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी फडणवीसांनी राज्यातील पूरस्थितीबाबत निवेदन देत भरीव मदतीची मागणी केली। धाराशिवमधील साडेसांगवी गावात पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि या गावात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गावकऱ्यांची व्यथा जाणून घेतली। दरम्यान एका मुलीनं शिंदेंकडे सायकलची मागणी केली होती आणि आज शिंदेंनी गावातल्या मुलींसाठी सायकल पाठवल्यात। त्यामुळे मुली तर खुश आहेत, पण संसार वाहून गेल्यानं सायकलींचं काय कौतुक असा प्रश्न महिलांनी विचारलाय। 2023 पासून ते ऑगस्ट 2025 पर्यंत सरकारनं शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले आकडे, यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली हे सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवं, अशी पोस्ट करत अंबादास दानवे यांनी सरकारला आव्हान दिलंय। राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। जिल्ह्यातील नांदुसा इथे पाहणी करताना अल्पभूधारक शेतकरी चांदबा जाधव यांना रडू कोसळलं। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश केला। तातडीनं कर्जमाफी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। येवला तालुक्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 100% मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी स्पष्ट केलं। परभणी जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची मंत्री मकरंद पाटील यांनी पाहणी केली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिवाळी आधी मदत देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून येते। चांदीचा भाव प्रति किलो तब्बल 1.40 लाखांवर पोहोचला असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरलाय। दादरच्या कबूतरखान्यावर बंदीसाठी पुढाकार घेतलेल्या मुंबई महापालिकेनं उपनगरातील 13 ठिकाणी नवे कबूतरखाने उभारण्याची तयारी केलेली आहे। याला उपनगरातून तीव्र विरोध होतोय। आम्ही गिरगावकर संस्थेनं पुन्हा एकदा जिथे कबूतरखाना तिथे चिकन सेंटर उभारण्याचा इशारा दिलाय। मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सायन्स स्थानकावर फूट ओव्हरब्रिजचे गर्डर बसवण्यासाठी शनिवारी रात्री 2 विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत। मध्यरात्री 12:30 ते 4:30 या कालावधीमध्ये भायखळा आणि परेल असेल, तर दुसरा ब्लॉक हा दादर आणि कुर्ला दरम्यान असणार आहे। सीबीएसई मंडळानं 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार 10वीची परीक्षा 17 फेब्रुवारी रोजी सुरू होऊन 2 मार्चपर्यंत पार पडणार आहे, तर 12वीची परीक्षा देखील 17 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 2 एप्रिलपर्यंत चालेल। वर्ध्याच्या बोरगावात जुगारावर कारवाई करण्यासाठी केलेल्या पोलिसांवर तलवारीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाढदिवस साजरा करताना वाद झाल्यानं रागाच्या भरात तरुणाच्या छातीत चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात घडली आहे। या घटनेनं खळबळ उडाली असून अर्ध्या तासात आरोपीला पोलिसांनी अटक केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 महिन्यात 40 तर बुलढाणा शहरात 1.5 महिन्यात हत्येच्या 3 घटना घडल्या आहेत। बुलढाणा शहरात झपाट्यानं गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पोलिसांसमोर आता गुन्हेगारी कमी करण्याचं मोठं आव्हान आहे। घाटमाथ्यावरून दोडामार्ग मार्गे गोमांस घेऊन चाललेल्या कारला अज्ञातांनी आग लावली। या कारमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या संदर्भात दोडामार्ग पोलीस अधिकचा तपास करत आहेत।
रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगावात पोलिसांनी कारवाई करून नकली नोटा प्रकरणाचा पर्दाफाश केला। या कारवाईमध्ये पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्यात। 500 आणि 200 रुपयांच्या नकली नोटा देखील जप्त केल्या। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने 2 गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि 2 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। 3.5 शक्तिपीठांमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये सुरू आहे। गेल्या 4 दिवसांपासून रोज लाखाच्या घरात भाविक दर्शनासाठी येत आहेत। गुरुवारी गेल्या 4 दिवसातील गर्दीचा उच्चांक गाठत 2.25 लाख भाविक अंबाबाई चरणी लीन झालेत। बहुप्रतीक्षित असणारी सोलापूर मुंबई हवाई सेवा येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यात सोलापूर बंगळुरू ही हवाई सेवा मात्र वगळण्यात आली आहे। दरम्यान सोलापूर मुंबई विमानसेवा मात्र लवकरच सुरू होईल। याबाबत अंतिम निर्णय होऊन तिकीट बुकिंग देखील सुरू होणार आहे। धाराशिवमधील साडेसांगवीमधील ग्रामस्थांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामाचा प्रत्यय आलाय। गावातील मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सायकलीची मागणी करताच 24 तासात सायकलींचं वाटप करण्यात आलंय। ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले। रायगडच्या पेणमध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदानाची दखल घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। आदिवासींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत एक भव्य रॅली काढली। आय लव्ह महादेवचा वाद महाराष्ट्रात देखील येऊन ठेपलाय। मंत्री नितेश राणेंनी आय लव्ह महादेवचा पोस्टर शेअर करून हेच सत्य आहे असं लिहिलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमठाणा गावातील बोळा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलाय आणि त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील दखल न घेतल्यामुळे गावकरी बेमुदत उपोषणाला बसले। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व विभागांचं खासगीकरण तात्काळ थांबवावं यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यामध्ये बंजारा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली। जळगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावेळी बिहारमधील विहार ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जेल भरो आंदोलन देखील करण्यात आलं। अकोला शहराच्या जुने शहर भागातील वाशिम बायपास परिसरात 2 गटात तुफान राडा झाला। दारूवरून वाद झाल्यानंतर दगडफेक आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला। दरम्यान मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका व्यक्तीची हत्या झाली आहे। गेल्या 12 तासात 2 हत्या झाल्यामुळे नाशिक हादरले। दगडानं ठेचून इस्माची हत्या झाली असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून झालेल्या दगडफेकीमध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।